साक्री तालुक्यासाठी अभिमानाची बातमी। साक्री एज्युकेशन सोसायटीचे कला शिक्षक रामचरण वैष्णव यांना स्वररत्न पुरस्कार मिळाला आहे। हा सन्मान नाशिक येथे झालेला महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळ्यात शक्ती शिखर फाउंडेशन आणि आर्ट फिनिक्स फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आला आहे। या सोहळ्यात महाराष्ट्रभरातील 25 कलावंतांचा गौरव करण्यात आला। प्रमुख उपस्थितीत मनोज महाले, सौ पूजा महाले, अमृत आदित्य राव, विष्णू थोरे आदी मान्यवर होते। रामचरण वैष्णव हे गायन, चित्रकला, रंगकाम, रांगोळी आणि फलकलेखन अशा विविध कलांमध्ये प्रावीण्य आहेत। त्यांनी वैष्णव प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा ग्रुप स्थापन करून धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमधून कलावंत म्हणून ओळख निर्माण केली आहे। साध्या पार्श्वभूमीतून आलेले वैष्णव यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं कला जगतात स्थान निर्माण केलं। सध्या त्यांच्या स्वरचित कविता संग्रहाची प्रकाशनाची तयारी सुरू आहे। नमस्कार, मी रामचरण वैष्णव, माजी कला शिक्षक, संचालक वैष्णव प्रेझेंट ऑर्केस्ट्रा कलाकार ग्रुप, अँकर, सिंगर, कलाकार। शक्ती शिखर व आर्ट फिनिक्स फाउंडेशन नाशिक आयोजित महाराष्ट्र कलारत्न पुरस्कार सोहळा 2025 यात माझे नामांकन झाले होते। तदनंतर या फाउंडेशन मार्फत हा पुरस्कार सोहळा 9 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी नाशिक येथे कलावंतांसह प्रमुख अतिथींसह संपन्न झाला। महाराष्ट्र राज्य कलारत्न पुरस्कार 2025 सोहळा कार्यक्रमात मला स्वररत्न पुरस्कार, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत मनोज महाले, सचिव सौ पूजा मनोज महाले, कलावंत विष्णू थोरे सर, विनोद मोरे सर यांच्या हस्ते कला क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे। कहते ना हीरे की परख सिर्फ जोहरी ही करता है। असेच कार्य शक्ती शिखर व आर्ट फिनिक्स फाउंडेशन यांनी निस्वार्थ भावनेने केलेले आहे। मी फाउंडेशनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।